पुढची बातमी पाहूयात। व्हॉट्सअॅपवर अनोळखी फाईल उघडत असाल तर सावधान, कारण बँकेच्या नावाने आलेली पीडीएफ उघडताच बँक खातं रिकामं होत आहे। रत्नागिरीतल्या सेवानिवृत्त शिक्षकाची तब्बल 7,56,000ची फसवणूक झाली आहे। सोशल मीडिया वापरताना सतर्कता बाळगण्याचं आवाहन सुद्धा आता पोलिसांनी केलेलं आहे। रत्नागिरीमध्ये एका सेवानिवृत्त शिक्षकाला 7,56,000च्या फसवणुकीला सामोरं जावं लागतंय, कारण अनोळखी फाईल या शिक्षकाने व्हॉट्सअॅपवर ओपन केली आणि जेव्हा ही फाईल ओपन केली तेव्हा चक्क बँकमधलं खातं, बँकमधले सगळेच्या सगळे पैसे हे रिकामे झाले। सायबर फ्रॉडचा हा नवा कारनामा आता पुन्हा एकदा समोर आला। रत्नागिरीमधली ही सगळी घटना आहे। एका सेवानिवृत्त शिक्षकाला 7,56,000ची फसवणूक या शिक्षकाची झालेली आहे। रत्नागिरीमधल्या एका सेवानिवृत्त शिक्षकाला फसवणुकीला सामोरं जावं लागतं। व्हॉट्सअॅपवर अनोळखी फाईल उघडत असाल तर सावधगिरीनं उघडा, कारण हीच अनोळखी फाईल तुमचं बँक खातं रिकामं करू शकते आणि याचाच फटका सेवानिवृत्त शिक्षकाला बसलेला आहे। जवळपास 7 लाखांचा गंडा या शिक्षकाला घालण्यात आलेला आहे। पोलिसांकडून आता या संदर्भातला तपास केला जातोय। या फ्रॉड मागे नेमकं कोण आहे, कोणती टोळी सक्रिय आहे, या टोळीचा सुद्धा शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय। अनोळखी फाईल असल्या, जर तुमच्या व्हॉट्सअॅपवरती ही फाईल आली असेल तर उघडताना सावधगिरीनं उघडा, अन्यथा तुमचं बँक खातं जे आहे ते रिकामं होऊ शकतं। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे सध्या आपल्या सोबत। तर रवींद्र, नेमका हा सगळा प्रकार काय होता आणि यानंतर आता जर अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत त्यामुळे काय खबरदारी घ्यायला हवी? जर आपण बघितलं तर जिल्ह्यातील 2 सेवानिवृत्त शिक्षकांना फटका बसला आहे या सगळ्या प्रकरणाचा। जयगड संदकोल येथील एका शिक्षकाने व्हॉट्सअप ॲपवर आलेली बनावट बँक पीएचडी फाईल उघडताच हॅकरने त्यांच्या बँक खातं पूर्णतः रिकामं केलेलं आहे। तब्बल 7,56,514 रुपयांची रक्कम लंपास केलेल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे अशा प्रकारचे जे फ्रॉड कॉल येण्याचे जे घटना आहेत ह्या आता मोठ्या प्रमाणात घडत आहेत। त्यामुळे व्हॉट्सअप ॲप किंवा जे कॉल येतात यांच्याला या नागरिकांनी हे निग्लेक्ट केले पाहिजे। खरंय रवींद्र, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमका आता पोलीस काय तपास करतात आणि या आरोपींना कधी अटक होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल।